नमस्कार मित्रांनो, मी सौरभ बोरकर, भौतिकशास्त्राचा विद्यार्थी या युट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत करतो. आज आपण पाहणार आहोत क्लास 12 चा पहिला चॅप्टर, ज्याचं नाव आहे रोटेशनल डायनामिक्स. मागच्या व्हिडिओमध्ये आपण दोन इम्पॉर्टंट ऑब्जेक्टचा मुवमेंट ऑफ इनर्शिया पाहिला होता, जो की पहिला रिंगचा आणि नंतर डिस्कचा. तेव्हा एक्सिस ऑफ रोटेशन हे त्या ऑब्जेक्टच्या सेंटर पासून जात होतं आणि त्या ऑब्जेक्टला परपेंडिक्युलर होतं. त्यानंतर आपण रेडियस ऑफ गायरेशन बद्दल माहिती घेतली होती आणि रेडियस ऑफ गायरेशन आणि मुवमेंट ऑफ इनर्शियाचं आपण रिलेशन पाहिलं होतं. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला दोन इम्पॉर्टंट थिअरम्स पाहायचे, एक पॅरलल एक्सिस थिअरम आणि दुसरा परपेंडिक्युलर एक्सिस थिअरम. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर सुरू करूया. सगळ्यात पहिले आपल्याला आज पाहायचं जो थिअरम, त्याचं नाव आहे पॅरलल एक्सिस थिअरम. पॅरलल एक्सिस थिअरम. तर पॅरलल एक्सिस थिअरम समजून घेण्याआधी आपल्याला पॅरलल एक्सिस थिअरम च्या दोन इम्पॉर्टंट कंडिशन्स पाहणं महत्वाचं आहे. तर त्याच्या आधी जनरली पॅरलल एक्सिस थिअरम आपल्याला मॅथमॅटिकली काय सांगतो? मॅथमॅटिकली I0 इज इक्वल टू ICOM, म्हणजे मुवमेंट ऑफ इनर्शिया अशा एक्सिसचा जी सेंटर ऑफ मास मधून चालली प्लस त्या ऑब्जेक्टचं मास आणि त्या दोन ऑब्जेक्ट मधला जो परपेंडिक्युलर डिस्टन्स त्याचं स्क्वेअर. तर सिम्पली काय असतं पॅरलल एक्सिस थिअरम साठी, जेव्हा आपल्याला कोणत्या फॉर्म्युला कोणत्या न्यूमेरिकल मध्ये जर आपल्याला पॅरलल एक्सिस थिअरम वापरायचा असेल तर त्याच्या काय जनरली कंडिशन्स असतात ते पहा. तर सगळ्यात पहिली कंडिशन असते की त्याच्या दोन एक्सिस असतात, त्या दोन एक्सिस काय असल्या पाहिजे, एकमेकाला पॅरलल असल्या पाहिजे. टू एक्सिस मस्ट बी पॅरलल. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड कंडिशन आपल्याला माहित पाहिजे की त्यातली जी त्या दोघांमधली जी एक एक्सिस आहे ती एक्सिस त्या ऑब्जेक्टच्या सेंटर ऑफ मास मधून गेली पाहिजे. वन ऑफ देम पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास. आणि त्यातली तिसरी कंडिशन ही आहे की त्या दोन एक्सिस मधलं जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स काय असलं पाहिजे, परपेंडिक्युलर असलं पाहिजे. ठीक आहे. तर ह्या काय असतात, त्याच्या तीन बेसिकली कंडिशन्स असतात. तर काय होते, आपण काय केलं, एक रिजिड बॉडी कन्सिडर केली. तर रिजिड बॉडी मधून काय झालं, त्या रिजिड बॉडीच्या सेंटर ऑफ मास मधून एक एक्सिस पास होत होती, बरोबर. त्यातून काय झाली, त्याचा मुवमेंट ऑफ इनर्शिया आपण काय घेतला, I सेंटर ऑफ मास. ठीक आहे. त्याच्यानंतर काय घेतली आपण, एक दुसरी एक्सिस घेतली जिचा आपण मुवमेंट ऑफ इनर्शिया I0 घेतला, जी I पॉइंट मधून पास होत होती, आणि ही जी सेंटर ऑफ मास मधून पास झाली त्याचा आपण C पॉइंट घेतला. त्याच्यानंतर आपण जनरली काय घेतलं, आता आपल्याला काय करायचं, त्याच्यानंतर आपण काय घेतला, एक स्मॉल पॉइंट घेतला त्या ऑब्जेक्ट मधला ज्याचं मास आपण स्मॉल मास DM घेतलं, आणि सेंटर ऑफ मास मधून पास होणाऱ्या एक्सिस पासून त्याचं बेसिकली डिस्टन्स आपण किती घेतलं, R डिस्टन्स घेतलं. आता काय झालं, दोन पॅरलल एक्सिस येतात, त्या दोन पॅरलल एक्सिस मधला आपण बेसिकली डिस्टन्स किती घेतलं, H मधलं. आपण ह्या एक्सिसचा मुवमेंट ऑफ इनर्शिया जर आपल्याला फाइंड करायचा असेल तर त्याच्यासाठी आपल्याला मुवमेंट ऑफ इनर्शिया ह्या एक्सिसचा माहित असणं गरजेचं असतं. कोणत्या, जी सेंटर ऑफ मास मधून पास झालेली आहे तिच्यातलं. मग आपण ह्या एक्सिसला जर नाव दिलं समजा MOP, आणि याचं नाव जर समजा आपण दिलं ACB. त्यानंतर सिम्पली आपण काय करायचं, एक पॉइंट आपण कन्सिडर केला, तर त्या पॉइंट मधून काय करायचं, एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करायची ज्याला आपण जनरली नाव द्यायचं, आणि त्या पॉइंटला आपण नाव दिलं D. तर बेसिकली आता आपण काय करू शकतो की ह्या सेंटर ऑफ मास मधून पास होणाऱ्या एक्सिसचं डिस्टन्स आपण किती घेतलं, R. आणि सिमिलरली ह्या एक्सिस मधून ज्या अशी एक्सिस जी पॉइंट O मधून पास झाली त्याच्यापासून त्या ऑब्जेक्टचं डिस्टन्स आपण किती घेतलं, OD स्क्वेअर. तर सिम्पली आपण आता काय करू शकतो, आता हे झाली आपली बेसिकली त्याची डायग्राम. त्याच्या बेसिसवर आपल्याला त्याचा काय करायचा, त्या थिअरमचा मॅथमॅटिकल फॉर्म पाहायचा. तर आता लिहून घ्या. हे लिहिल्यानंतर आपण काय करू, त्याचा मॅथमॅटिकल फॉर्म कसा येतो ते पाहू. तर पहा, आपण काय घेतला, एक रिजिड बॉडी घेतली, त्या रिजिड बॉडीच्या सेंटर ऑफ मास मधून एक एक्सिस पास होती जिचा आपण मुवमेंट ऑफ इनर्शिया आपण ICOM घेतला. त्यानंतर आपल्याला ज्या एक्सिस वरचा मुवमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करायचा
तो आपण ओ पॉइंट वरून पास केलं, जिचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण आय ओ सांगितला. त्याच्यानंतर त्या दोन पॅरलल एक्सिस मधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स आपण एच घेतलं. त्यानंतर आपण एक पॉइंट कन्सिडर केला, त्याचं मास स्मॉल मास त्याचं डीएम घेतलं आणि तो पॉइंट डी वर ठेवला. त्याच्यानंतर आपण काय केलं, त्याच्यासोबत एक परपेंडिक्युलर डिस्टन्स या ओसी पर्यंत पूर्ण केलं. त्याच्यानंतर सिम्पली काय केलं, या सेंटर ऑफ मास मधून पास होणाऱ्या एक्सिस पासून त्याचं डिस्टन्स आपण आर घेतलं आणि जी दुसरी एक्सिस होती जी पॉइंट ओ पासून गेली होती त्याच्यापासून आपण डिस्टन्स काय घेतलं, ओडी घेतला. आता सिम्पली आपल्याला काय करायचं, सगळ्यात पहिले एक बेसिकली आपण काय सांगू शकतो, हा जो ज्या एक्सिसचा आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करायचा, तर सगळ्यात पहिले आपल्याला काय सांगता येते की ह्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय येतो. तर बेसिकली आपण सांगितलं होतं की मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय असतो, I इज इक्वल टू एम आर चा स्क्वेअर. एम म्हणजे काय झालं, त्या ऑब्जेक्टचा मास, आणि आर म्हणजे ते मास किती लांबपर्यंत डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे ते. तर सिम्पली आपण काय सांगू शकतो, या एक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया सांगायचा असलं तर काय सांगतो, आय ओ इज इक्वल टू स्मॉल पॉइंटचा, ह्या स्मॉल पॉइंटचा या एक्सिसच्या अबाउट मध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया काय येतो. तर बेसिकली आपल्याला काय सांगू शकतो आपण, आय ओ इज इक्वल टू इंटिग्रेशन सिम्पली त्याचा स्मॉल मास डीएम आणि त्यापासून त्याचं डिस्टन्स किती आहे, ओडीचा स्क्वेअर. ओडीचा स्क्वेअर हे आपण इक्वेशन घेतलं पहिलं. तर आता सिम्पली सेंटर ऑफ मास मधून पास होणारी जी एक्सिस आहे त्याच्या अबाउट मध्ये ह्या पॉइंटचं मोमेंट ऑफ इनर्शिया काय राहील, तर सिम्पली आपण काय लिहू शकतो, आय सेंटर ऑफ मास इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ स्मॉल मास डीएम इंटू त्याचा डिस्टन्स किती आहे, आर चा स्क्वेअर. इथपर्यंत समजलं. सेंटर ऑफ मास मधून पास होणारी जी एक्सिस आहे त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपला हा आला. तर आता तुम्ही पाहू शकता ओडी स्क्वेअरला आपण काय लिहू शकतो, इथे राईट अँगल ट्रायंगल झालेला आपल्याला दिसतोय. तर आपण जिथे राईट अँगल ट्रायंगल अप्लाय तर पहा आपण काय पाहिलं की सेंटर ऑफ मास मधून जी पास होणारी एक्सिस आहे त्याच्या अबाउट मध्ये या पॉइंटचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपला हा आला. तर तुम्ही पाहू शकता की या एक्सिसच्या अबाउट मध्ये या पॉइंटचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपला आ आला. तर ओडी स्क्वेअर आपण घेतलं तर ओडी स्क्वेअरच्या इथे आपण पाहू शकतो की राईट अँगल ट्रायंगल तयार झालेलं आहे. पण जिथे राईट अँगल ट्रायंगल आपल्याला दिसतो तिथे आपण काय करतो, पायथागोरस थिअरम अप्लाय करतो. तर बेसिकली आपल्याला इथे अप्लाय करायचा असला तर आपण काय लिहू शकतो, आय ओ इज इक्वल टू ओडी स्क्वेअरला आपण कसं लिहू शकतो, ओ एन चा स्क्वेअर प्लस डी एन चा स्क्वेअर इंटू डीएम. बरोबर. तर आता काय लिहू शकतो आपण, आय ओ इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ ओ एन ला आपण कसं लिहू शकतो, ओसी प्लस सी एन चा स्क्वेअर, म्हणजे ओसी प्लस सी एन चा स्क्वेअर प्लस डी एन चा स्क्वेअर इंटू डीएम. बरोबर. तर आता आपल्याला काय लिहू शकतो आपण, आय ओ इज इक्वल टू ए प्लस बी चा होल स्क्वेअर आहे, म्हणजे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab. तर बेसिकली आपण काय लिहू शकतो, ओसी स्क्वेअर प्लस सी एन स्क्वेअर प्लस 2ओसी इंटू सी एन प्लस डीएन चा स्क्वेअर आणि होल ब्रॅकेट केल्यानंतर मल्टिप्लाय बाय डीएन. त्याच्यानंतर आपण सांगू शकतो आय ओ इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ, आता तुम्ही पाहू शकता की सीएन आणि सीडी म्हणजे ह्या सीएन स्क्वेअर आणि डीएन स्क्वेअर. आता काय करायचं, ओसी स्क्वेअर जवळ घेतला प्लस सीएन स्क्वेअर प्लस dn स्क्वेअर प्लस 2oc इंटू cn होल ब्रॅकेट इंटू dm. तर तुम्ही पाहू शकता की cn स्क्वेअर प्लस dn स्क्वेअर, cn स्क्वेअर प्लस dn स्क्वेअर म्हणजे काय झालं, याचा किती झाला आपला हायपोटेनस cd चा स्क्वेअर. तर बेसिकली तुम्ही काय लिहू शकता, I0 इज इक्वल टू ओसी ची व्हॅल्यू काय आलेली आपली h चा स्क्वेअर. म्हणजे आता काय करायचं, सेपरेट व्हॅल्यू करायची. तर बेसिकली आपल्याला लिहायचं असेल तर आपण लिहू शकतो ओसी चा स्क्वेअर प्लस cd चा स्क्वेअर प्लस 2oc इंटू cn होल ब्रॅकेट इंटू dm. बरोबर. तर आता बेसिकली आपल्याला काय लिहायचं असलं, आय ओ इज इक्वल टू सेपरेट करायचं सगळं इंटिग्रेशन आणि डीएम ली मल्टिप्लाय. तर काय लिहू शकतो आपण, इंटिग्रेशन ऑफ ओसी स्क्वेअर इंटू डीएम प्लस cd स्क्वेअर इंटू डीएम प्लस इंटिग्रेशन ऑफ 2oc इंटू cn इंटू डीएम. तर तुम्ही पाहू शकता ओसी स्क्वेअर इंटू डीएम ला तुम्ही काय करू शकता, एच स्क्वेअर, आणि त्या दोघांमधलं डिस्टन्स काय असते, कॉन्स्टंट. त्याच्यामुळे तुम्ही ती गोष्ट काय करू शकता, बाहेर काढू शकता. त्याच्यामुळे काय लिहू शकतो आपण, आय ओ इज इक्वल टू इंटिग्रेशन, आता काय केलं आपण, एच स्क्वेअर बाहेर काढला, इंटिग्रेशन डीएम चा केलं प्लस सीडी स्क्वेअर इंटू डीएम ची व्हॅल्यू काय होती, सीडी स्क्वेअर इंटू डीएम ची आय इंटू आय सेंटर ऑफ मास प्लस आता तुम्ही इथं पाहू शकता 2oc इंटू cn आहे. त्याच्यानंतर काय सांगितलं आपण की इथे 2 इंटिग्रेशन ऑफ 2h इंटू
cn याचा स्क्वेअर कॉमन काढला आणि dm म्हणजे काय, या ऑब्जेक्ट मधल्या प्रत्येक स्मॉल जो मास आहे त्या स्मॉलचं आपण इंटिग्रेशन केल्यानंतर काय येते, होल बॉडीचा मास येते. त्याच्यामुळे बेसिकली आपण काय लिहू शकतो, I0 इज इक्वल टू होल मास त्या बॉडीचं इंटू h चा स्क्वेअर प्लस ICOM. आता तुम्ही इथं पाहू शकता, इथं दिलेलं काय आपल्याला 2h इंटू cn. सी जी काय आली आपली, cn ची व्हॅल्यू. तर तुम्ही एक गोष्ट पाहू शकता की आपल्याला हा पॉइंट जो आहे, हा पॉइंट आपण कोणत्या पॉइंट पासून मेजर करतोय, बेसिकली सेंटर ऑफ मास पासून. त्याच्यामुळे सेंटर ऑफ मास पासून जर आपण मेजर करत असेल तर त्याची बेसिकली व्हॅल्यू किती येते, r. तर आपल्या पुस्तकात बेसिकली याची व्हॅल्यू किती येणार, मग सेंटर ऑफ मास पासून आपण मेजर करतोय त्याच्यासाठी त्याची व्हॅल्यू येणार 0. तर बेसिकली आपण लिहू शकतो की I0 इज इक्वल टू ICOM प्लस mh चा स्क्वेअर. तुम्हाला हेच प्रूफ करायचं होतं. IO इज इक्वल टू ICOM प्लस mh चा स्क्वेअर. तर हा झाला आपला पॅरलल एक्सिस थिअरम. तर हा जनरली तुम्हाला स्टेट बोर्डात विचारतात, याचा आपल्याला स्टेटमेंट आणि प्रूफ काढण्यासाठी. तर हा 3 नाही तर 4 मार्कासाठी विचारतात. याच्यानंतर आपण पाहू परपेंडिक्युलर एक्सिस थिअरम म्हणजे काय, इथपर्यंत लिहून घ्या. तर पहा, आपण पॅरलल एक्सिस थिअरम मध्ये काय सांगतो की पॅरलल एक्सिस थिअरम आपल्यासाठी 1D 2D आणि 3D या तिन्ही ऑब्जेक्ट साठी काय होतो, यूज होतो. पण परपेंडिक्युलर एक्सिस थिअरम आपल्याला काय होतो, फक्त 2D ऑब्जेक्ट साठी यूज केला जातो. त्याच्यानंतर 2D ऑब्जेक्ट्स मध्ये आपण काय सांगू शकतो, लॅमिनार ऑब्जेक्ट्स म्हणून. लॅमिनार ऑब्जेक्ट्स म्हणून जसं की आपण सांगू शकतो, एक रिंग झालं, दुसरं डिस्क, त्यालाच आपण काय म्हणतो, प्लेट पण म्हणू शकतो. आता हे आपलं झालं. पण त्याच्यात जनरली काय असते, आता काय करायचं, सिम्पली परपेंडिक्युलर एक्सिस थिअरम जसं आपण पॅरलल एक्सिस थिअरम मध्ये 2 कंडिशन्स सांगितल्या होत्या, 3 कंडिशन्स. त्याच्यानंतर सिमिलरली याच्यात पण काय असतात, काही कंडिशन्स असतात. जसे की आपण सांगू शकतो, सगळ्यात पहिली कंडिशन की ते जे 3 एक्सिस येतात, एक्सिस आर म्युच्युअली परपेंडिक्युलर. बरोबर, तर तिन्ही पण एक्सिस काय असल्या पाहिजे, एकमेकांसोबत म्युच्युअली परपेंडिक्युलर असल्या पाहिजे. दुसरी गोष्ट, त्यातल्या एक्स अँड वाय एक्सिस आर ऑन द प्लेन असल्या पाहिजे. बरोबर, त्या काय असल्या, प्लेन असल्या पाहिजे. आणि झेड एक्सिस ही परपेंडिक्युलर टू द सरफेस असली पाहिजे. ठीक आहे. तर बेसिकली आपण याला जर मॅथमॅटिकल फॉर्म आपल्याला जर लिहायचा असेल तर आपण काय लिहू शकतो, मॅथमॅटिकल फॉर्म IZ इज इक्वल टू IX प्लस IY. तर बेसिकली हे काय झालं आपल्याला, इथं आपण वेगळं वेगळं नाही लिहू शकत, जसं की IX प्लस IZ इज इक्वल टू IY किंवा IZ प्लस IY इज इक्वल टू IX. तसं नाही, इथे या साईडच्या त्या 2 एक्सिस येतात, त्याचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे तो काय असला पाहिजे, प्लेनवर एकमेकांसोबत परपेंडिक्युलर असल्या पाहिजे. तर सिमिलरली आपण काय घेतो, एक रिजिड बॉडी कन्सिडर करायची. रिजिड बॉडी कन्सिडर घेतल्यानंतर आपण काय घेतलं, याचा हा एक्स एक्सिस आणि हा काय घेतला, याचा वाय एक्सिस. मग आपण सिम्पली काय करायचं, एक स्मॉल पॉइंट कन्सिडर करायचा ज्याचं मास आपण काय घेतलं, dm. तर एक्स एक्सिस पासून त्या पार्टिकलचं मास, पार्टिकलचं डिस्टन्स किती राहील, y. आणि सिमिलरली वाय एक्सिस पासून त्या पार्टिकलचं डिस्टन्स किती राहील, x. बरोबर, ह्या 2 पण एक्सिस काय येतात, एकमेकांसोबत परपेंडिक्युलर येतात आणि सोबतच काय येतात, प्लेनवर येतात. त्याच्यानंतर आता आपल्याला काय घ्यायचं, एक झेड एक्सिस आपण सांगितलं जे की काय असते, ऑब्जेक्टला परपेंडिक्युलर असते. आणि त्या एक्सिस पासून जनरली त्या पार्टिकलचं डिस्टन्स किती असते, r. आता हे डिस्टन्स जर x असलं तर आपण हे पण डिस्टन्स काय घेऊ शकतो, x. हे पण जर y असेल तर बेसिकली आपण हे पण डिस्टन्स काय घेऊ शकतो, y. तर आता आपल्याला काय करायचं, ह्या एक्स एक्सिसच्या अबाउट मध्ये ह्या पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय येतो, स्मॉल पार्टिकल आहे त्याच्यामुळे त्या स्मॉल पार्टिकलचा स्मॉल मोमेंट ऑफ इनर्शिया येतो. मग मोमेंट ऑफ इनर्शिया, स्मॉल मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स एक्सिस काय येणार, इंटिग्रेशन करायचं त्या स्मॉल पार्टिकलचं मास dm इंटू त्या एक्सिस पासून त्याचं डिस्टन्स किती आहे, y चा स्क्वेअर. बरोबर, सिमिलरली आपण काय घेतलं, हे एक्स एक्सिसच्या अबाउट मध्ये. आता वाय एक्सिसच्या अबाउट मध्ये त्या पार्टिकलचं डिस्टन्स किती आहे, x, आणि त्याचं स्मॉल मास dm. त्याच्यामुळे आपण काय लिहू शकतो, स्मॉल इंटिग्रेशन ऑफ दॅट पॉइंट अबाउट y एक्सिस इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ स्मॉल मास y dm इंटू त्याचं डिस्टन्स किती आहे, x चा स्क्वेअर. सिमिलरली आपल्याला
झेड एक्सिसच्या अकॉर्डिंग जर पाहायचं असेल अबाउट मध्ये तर काय सांगू शकतो आपण डीएम इंटू आर चा स्क्वेअर. तर तुम्ही पाहू शकता हा आर चा स्क्वेअर आहे. इथे काय झालं तुम्हाला राईट अँगल ट्रायंगल पाहायला भेटतो. राईट अँगल ट्रायंगल जर असेल तर तुम्ही तिथे बेसिकली काय करू शकता पायथागोरस थेरम यूज करू शकता. म्हणजे काय लिहिता येईल आपल्याला dz इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ dm इंटू एक्स स्क्वेअर प्लस वाय चा पण स्क्वेअर. तर काय लिहिता येते आपल्याला dIz इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर इंटू dm प्लस इंटिग्रेशन ऑफ वाय स्क्वेअर इंटू dm. तर तुम्ही पाहू शकता इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर dm म्हणजे काय झालं आपलं diy म्हणजे या y एक्सिसच्या अबाउट मध्ये स्मॉल मोमेंट ऑफ इनर्शिया. तर बेसिकली आपण काय लिहू शकतो dIz इज इक्वल टू diy प्लस dix. तर सिंपली काय करू शकतो आपण ह्या सगळ्या याला इंटिग्रेट करतो. इंटिग्रेट केल्यानंतर इंटिग्रेशन डिफरन्शिएशन कटतं त्याच्यामुळे उरतं काय iz इज इक्वल टू iy प्लस ix. हे बेसिकली काय झालं आपलं मॅथमॅटिकल फॉर्म ऑफ परपेंडिक्युलर एक्सिस थिअरम. तर आता आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की मुवमेंट ऑफ इनर्शिया एक रिंगचा आणि डिस्कचा बघितला होता ज्याच्यात एक्सिस ऑफ रोटेशन जे होतं ते त्याच्या सेंटर पासून जात होतं आणि ती जी सेंटर ऑफ एक्सिस ऑफ रोटेशन होतं ते त्या ऑब्जेक्टला काय होतं परपेंडिक्युलर होतं. आता आपल्याला याच्यात काय करायचं या परपेंडिक्युलर एक्सिसचा थिअरमचा यूज करून जो ऑब्जेक्ट आहे त्या ऑब्जेक्टसाठी काय करायचं एक्सिस ऑफ रोटेशन डायमीटरवर घ्यायचं. त्याच्या बेसिसवर त्या रिंगचं आणि मुवमेंट ऑफ इनर्शिया डिस्कचा काय येतो हे आपल्याला पाहायचं. तर इथपर्यंत लिहून घ्या. त्याच्यानंतर रिंगचा आणि डिस्कचा मुवमेंट ऑफ इनर्शिया काय येतो ते आपण पाहून घेऊ. तर आता पहा आपल्याला सिम्पली मुवमेंट ऑफ इनर्शिया पाहायचा. मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अबाउट डायमीटर. तर आपण काय केलं होतं बेसिकली एक आपण रिंग कन्सिडर केली होती. रिंगच्या सेंटर ऑफ मास पासून जाणारा जो आपला एक्सिस ऑफ रोटेशन आपण कुठून घेतला होता सेंटर मधून. म्हणजे आपली काय झाली झेड एक्सिस. झेड एक्सिसच्या अकॉर्डिंग आपण काय पाहिला होता मुवमेंट ऑफ इनर्शिया. तो मुवमेंट ऑफ इनर्शिया काय होता Iz इज इक्वल टू mr चा स्क्वेअर. नसेल आठवत तर आपला मागचा व्हिडिओ पाहून घ्या ज्याच्यात आपण मुवमेंट ऑफ इनर्शिया रिंगचा आणि डिस्कचा फाइंड केला होता. त्याच्यानंतर बेसिकली आपल्याला काय करायचं या डायमीटरच्या अकॉर्डिंग त्याचा मुवमेंट ऑफ इनर्शिया काय आहे ते आपल्याला पाहायचं. तर बेसिकली आपला काय सांगतो मॅथमॅटिकल फॉर्म ऑफ परपेंडिक्युलर एक्सिस थिअरम काय सांगतो आपल्याला Iz इज इक्वल टू Ix प्लस Iy. त्याच्यामुळे Ix आणि Iy हे एकमेकांसोबत काय असले पाहिजे म्युच्युअली परपेंडिक्युलर असले पाहिजे आणि प्लेनवर असले पाहिजे. हा आपला एक्स एक्सिस घेतला हा झेड एक्सिस घेतला आणि हा काय झाला आपला बेसिकली वाय एक्सिस घेतला. तर तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व करू शकता की हे जे दोन एक्स एक्सिस आणि वाय एक्सिस हे दोघं जण काय एकमेकाला सिमेट्रिकल येतं. का तर सिम्पली काय करू शकता हे दोघं पण प्लेन मध्ये येतं. पहा एक असा आहे आणि एक असा आहे तर ते दोघं पण एकमेकाला काय आहे म्युच्युअल परपेंडिक्युलर आहे. त्याच्यामुळे आपण बेसिकली Iz चा मुवमेंट ऑफ इनर्शिया आपला काय आला mr चा स्क्वेअर इज इक्वल टू आपण काय सांगू शकतो Ix आणि Iy पण हे काय एकमेकाला सिमेट्रिकल आहेत. त्याच्यामुळे त्यांचा मुवमेंट ऑफ इनर्शिया काय असतो सेम आहे. त्याच्यामुळे आपण काय लिहू शकतो 2Ix. सिम्पली आपल्याला जर ह्या डायमीटरच्या अकॉर्डिंग जर मुवमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करायचा असेल हा Ix जर फाइंड करायचा असेल तर तुम्ही काय लिहू शकता Ix इज इक्वल टू mr चा स्क्वेअर डिवाइडेड बाय 2 इज इक्वल टू हाफ mr चा स्क्वेअर. हे काय झालं आपलं डायमीटरच्या अकॉर्डिंग मुवमेंट ऑफ इनर्शिया. सिमिलरली आपण आधी काय पाहिला होता हा आपला अबाउट सेंटर. हे काय झालं आपलं अबाउट डायमीटर. आता आपल्याला पाहायचं जसं आपण याचा रिंगचा मुवमेंट ऑफ इनर्शिया पाहिला होता डायमीटरच्या अबाउट मध्ये तसाच आपल्याला मुवमेंट ऑफ इनर्शिया पाहायचा डिस्कचा डायमीटरच्या अकॉर्डिंग. तर इथपर्यंत लिहून घ्या. तर आता आपण पाहू मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क अबाउट डायमीटर. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की आपण डिस्कचा एक मुवमेंट ऑफ इनर्शिया घेतला होता. तर डिस्कचा मुवमेंट ऑफ इनर्शिया घेण्यासाठी आपण काय केलं होतं एक सांगितलं होतं की डिस्क काय होते स्मॉल
एन नंबर ऑफ रिंग्स पासून काय होते तयार होते. त्याच्यानंतर तिचं जे मास होतं ते मास काय होतं पूर्ण सरफेसवर डिस्ट्रीब्यूट झालेलं असतं. पण रिंगच्या बाबतीत आपण काय सांगतो की रिंगचं जेवढं काही मास होतं ते त्याच्या सर्कम्फरन्सवर काय होतं डिस्ट्रीब्यूट झालेलं असतं. तर सिम्पली आपण काय सांगू शकतो, यातली आपण काय घेतली होती, एक स्मॉल रिंग बाहेर काढली होती. त्या स्मॉल रिंगचा आपण काय घेतलं होतं, रेडियस x घेतलं होतं आणि जिची थिकनेस आपण काय घेतली होती dx घेतली होती. त्याच्यानंतर आपण काय केलं होतं, त्याची सरफेस डेन्सिटी फाइंड केली होती. सिमिलरली एका डिस्कची पण काय केली होती, सरफेस डेन्सिटी फाइंड केली होती. तर आपण काय केलं होतं, एक डिस्क घेतली होती ज्याचा आपण रेडियस किती घेतलं होतं r घेतलं होतं आणि ज्याचं मास आपण सांगितलं होतं m होतं. बरोबर, इथपर्यंत सांगितलं होतं. त्याच्यानंतर आपण काय सांगितलं होतं, एक्स एक्सिस मधून जाणार आपला झेड एक्सिस मधून जाणारा जो आपला एक्सिस ऑफ रोटेशन होतं त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण काय सांगितलं होतं, काय होता mr²/2. या गोष्टी नेहमी लक्षात ठेवायच्या, कारण हा क्वेश्चन या फॉर्म्युल्याच्या बेसिसवर तुम्हाला काय विचारतात, सीईटी मध्ये क्वेश्चन विचारतात. तर बेसिकली आता आपण सांगू शकतो की मोमेंट ऑफ इनर्शिया या परपेंडिक्युलर एक्सिसचा, म्हणजे जी एक्सिस सरफेसला परपेंडिक्युलर आहे आणि त्याच्या आपल्या सेंटर मधून चालली. तर सिमिलरली आता आपल्याला काय करायचं, हा आपल्याला डायमीटर वरचा काय करायचं, मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करायचा. तर बेसिकली आपण काय सांगू शकतो की अगेन आय झेड ची व्हॅल्यू आपली काय सांगू शकतो, अकॉर्डिंग टू परपेंडिक्युलर एक्सिस थिअरम आय झेड इज इक्वल टू आय एक्स प्लस आय वाय. पण या रिंगच्या बाबतीत पण तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली असेल, आय एक्स आणि आय वाय पण हे एकमेकाला काय सिमेट्रिकल आहेत. बरोबर, म्हणजे सिमिलरली हा आय एक्स असा आणि आय वाय असा, हे पण काय एकमेकाला सिमेट्रिकल आहेत. तर बेसिकली आपण यालाच काय लिहू शकतो, आय झेड ची व्हॅल्यू काय होती mr²/2 इज इक्वल टू आपण काय लिहू शकतो 2ix. सिमिलरली आपल्याला जर आय एक्स एक्सिस म्हणजे ह्या डायमीटरवरचा जर मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करायचा असेल आय एक्स, तर बेसिकली आपण काय लिहू शकतो, आय एक्स इज इक्वल टू mr²/4 इज इक्वल टू 1/4 mr चा स्क्वेअर. हे काय झालं आपलं मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क अबाउट डायमीटर. आणि आपण सांगितलं होतं की मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क अबाउट सेंटर काय होतं, आय झेड इज इक्वल टू mr चा स्क्वेअर डिवाइडेड बाय 2. हे काय झालं आपलं मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क अबाउट डायमीटर. आणि मागे पाहिलं आपण की मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अबाउट डायमीटर. हे सगळं आपण काय पाहिलं आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलं. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण अँग्युलर मोमेंटम आणि लिनियर मोमेंटम बद्दल माहिती घेणार आहोत. तर हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण एक नवीन टॉपिक घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. सध्या थांबूया. धन्यवाद.